नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, हा जो आपला प्लॉट आहे हा आपला 3.5 एकराचा प्लॉट आहे. तिथपासून ते पूर्ण इथपर्यंत सगळा आपला हा प्लॉट आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा आपण लागवड केली होती त्यावेळी म्हणजे तूर पिकाची लागवड केली होती, त्यानंतर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. तर तेव्हा आपण सेपरेट व्हिडिओ बनवून प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने आपली लागवड आहे, कशा पद्धतीने आपलं नियोजन आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि त्यामध्ये आपण जे 21 मेला ह्या तूर पिकाची लागवड केली होती. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं जे तूर पीक आहे आपलं हे छोटं वाटते, परंतु जिथं चांगल्या पद्धतीने म्हणजे जिथं कुठलाच प्रादुर्भाव नव्हता तिथं आपलं तूर पीक कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आता जर म्हटलं तर हे तूर पीक याची जेव्हा लागवड केली होती 21 मेला, तर आज जर म्हटलं तर साधारणतः 26 जुलै आज तारीख आहे, म्हणजे 2 महिने उलटून गेले. आता जर म्हटलं तर इथं तुम्ही बघू शकता की इथं कंबरपर्यंत आपलं हे तूर पीक आहे. आणि जिथं एकंदरीत किड्या किटकूल किंवा हरण ह्या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव झाला होता, त्यांनी इथं कुरतडणे किंवा खाणे, तर तिथंच आपली तूर थोडीशी लहान दिसते, नाहीतर कमरेपर्यंत आपले हे 2 महिन्यामध्ये पीक आलं. आता इथं बघू शकता तुम्ही लहाळी, म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंटमध्ये सांगा. तर ते लहाळी एकंदरीत खाली बसलेली आहे. आपण याच्यामध्ये जेव्हा तणनाशकाची फवारणी केली तेव्हासुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला होता. तर असं हे आपलं पीक आहे. सोयाबीनची जी लागवड केली होती आपण, सोयाबीनची लागवड 26 जूनला केली होती. आज 26 जुलै, म्हणजे हे जे सोयाबीन आहे हे पूर्ण आज 1 महिन्याचं झालेलं आहे. आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने हे सोयाबीन आहे. आत्ता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये सांगत असतो कशा पद्धतीने आपण आपलं हे नियोजन आहे. तुम्ही इथं बघू शकता की 2च ओळी तुम्हाला दिसत आहे. 2 ओळीतील अंतर तुम्ही 1 फूट, सव्वा फूट असं पकडू शकता. कमी जास्त ते अंतर आहे. साधारणतः 1-2 इंचाचा गॅप आहे. परंतु असं जे अंतर आहे 2 ड्रीपमधलं, तर हे 3.5 फूट आहे. म्हणजे हे 3.5, हे 3.5 आणि हे 3.5 असं एकंदरीत आपलं 2 तूर पिकातील अंतर 10.5 फूट आणि 2 ड्रीपमधील अंतर ह्या ओळीतील 3.5 फूट. मग ह्याच्यामध्ये जे अंतर झालेलं आहे हे 2 रोपातील अंतर 9 इंच आहे. इथं जर बघितलं तर हे 9 इंच, हे असं 9 इंच. 9 इंचावर 2-3 दाणे आपण लागवड केली होती. त्यापैकी जास्त ठिकाणी आपल्याला 2-1 अशीच लागवड पाहायला मिळते. आता इथं बघा, हे 1 आहे, इथं 2 निघले, इथं 2 निघले, इथं 1 निघलं, असं 1-2 बियाणंच आपलं इथं निघलेलं आहे. नियोजन बघितलं तर 1 महिन्याचं साधारणतः आपलं सोयाबीन पीक आणि 2 महिन्याचं आपलं तूर पीक, तर चांगल्या पद्धतीने आपलं हे एकंदरीत निघलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने सद्यस्थितीमध्ये तरी आपलं हे पीक आहे. आता जेव्हा आपण लागवड केली त्यानंतर सेपरेट व्हिडिओ बनवून, म्हणजे एक सोयाबीन निघाल्यानंतर किंवा तूर निघाल्यानंतर 4 दिवसानं, 6 दिवसानं असे आपण सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागचे सगळे ते व्हिडिओ बघून घ्या. आता इथं म्हणजे चांगली जमीन आहे, एकदम काळ्याशार जमिनीमध्ये असं एक नियोजन जर असलं तर फार चांगलं हे नियोजन होते. कारण मी ज्या पट्ट्यामध्ये उभा आहे तिथं आता हे पूर्ण काळी जमीन आहे. आणि तुम्ही बघू शकता की 2 महिन्याचं तूर पीक आणि 1 महिन्याचं सोयाबीन पीक एकदम चांगल्या भरभराटीत इथं तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे आता तूर पीक जर बघितलं तर इथं बघा, तूर पीक 2 महिन्याचं कंबरपर्यंत आपलं हे आलेलं आहे. प्रचंड त्याला फुटवे आहे. आता याच्यामध्ये 2 रोपातील अंतर हे 1.25 फूट आहे. आणि याच्या 2 शेंडे खोडणे आपण केलेले आहेत. इथं दुसरी शेंडे खोडणी आहे, तिथं खाली एक शेंडे खोडणी आहे. तर असं एक चांगल्या पद्धतीने नियोजन आहे. याच्यामध्ये काय आहे की आपण हा सगळ्यात आगळा वेगळा प्रयोग केलेला आहे. तो प्रयोग कशासाठी की आपल्याला कमीत कमी खर्च झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल हे इथं बघायचं होतं. उत्पन्न पारंपरिकमध्ये आपल्याला माहिती आहे की तूर पिकामध्ये पारंपरिकमध्ये 4 ते 5 क्विंटलच उत्पन्न होते. सोयाबीन पिकामध्ये एकरी 6 क्विंटल उत्पन्न होते. कसं? सोयाबीन तूरच्या प्लॉटमध्ये. मग हे उत्पन्न निश्चितच वाढणे गरजेचं आहे आणि वाढताना तो खर्चही आपला आटोक्यात असला पाहिजे, कमी असला पाहिजे. कारण याच्यामध्ये आपला सोयाबीनमध्ये खर्च खूप होऊन जातो आणि हाती काही शिल्लक राहत नाही. मग आपण काय केलं की लागवड जेव्हा केली तर मजुराच्या सहाय्याने 2-2 बियाच आपण लागवड केली. तेव्हा आपल्याला एकरी फक्त 800 ग्रॅम बियाणं लागवड
साठी लागलं होतं. त्यानंतर तोडे म्हणजे हे जे छोटे छोटे कुठंतरी निघले नसताना आपण तिथं टाकले, तर तिथं आपल्याला पुन्हा 100 ते 200 ग्रॅम लागलं. म्हणजे एकरी 1 किलो आपण तूर बियाणं वापरलं. तूर जी आहे अंकुरची चारू हे बियाणं आपण वापरलं. मागच्या वर्षी आपली लागवड ही लेट होती, म्हणजे म्हणजे यावर्षी 21 मेला लागवड होती, तर मागच्या वर्षी 12 जूनला आपली लागवड होती. तरीसुद्धा आपल्याला ह्या 3.5 एकर क्षेत्रामध्ये एकरी 7.5 ते 8चा ॲव्हरेज लागला होता. यावर्षी आपला लागवड ही 15 दिवस लवकर असल्यामुळे आपल्याला असं आता पावसाचं कमी जास्त आहे किंवा इतर गोष्टीचा फरक आहे, परंतु आपल्याला 10 क्विंटल एकरी हे तूर पिकाचं उत्पन्न येणे अपेक्षित आहे. आणि एकरी 4 ते 6, कारण आपण ज्या ओढी घेतलेल्या आहे आपण फक्त 4च ओढी घेतलेल्या आहे. मागच्या वर्षी याच्यात 6 तासं होते, तर आपल्याला 6 क्विंटल उत्पन्न झालं होतं. यावर्षी आपण याच्यामध्ये 4च ओढी घेतलेल्या आहे. भलेही ते पारंपरिक पद्धतीने लागवड होती, परंतु यावर्षी आपली आधुनिक पद्धतीने लागवड आहे 9-9 इंचावर. तर त्या अनुषंगाने आपल्याला इथं 4 ते 6 एकरी उत्पन्न जरी झालं तरीही आपला जो खर्च आपण कमी केलेला आहे, म्हणजे आपण सोयाबीन पिकासाठी बियाणं, खत आणि लागवडीचा खर्च एकरी तो साधारणतः म्हणजे 1200 रुपये एकरापर्यंत लागवडीचा. त्यानंतर बियाणं जे एका बॅगीचं 3500 आणि 1200 4700 आणि साधारणतः 2000 जे आपल्याला खताचे म्हणजे 7000 रुपये आपल्याला एकरी लागायचे, तर आपण 2च हजारामध्ये हे लागवड केलेली आहे. ते कुठं ना एका क्विंटलचे आपले पैसे वाचलेले आहेत. आणि जेव्हा आपण काढणी आणि कोळपणी हे आपलं याचं संपूर्ण काढणी करू, तेव्हासुद्धा आपल्याला अर्ध्या खर्चामध्येच याचं काम होणार आहे. तर तो एकंदरीत 1.5-2 क्विंटलचा आपला खर्च वाचलेला आहे. मग आपल्याला तो 1.5-2 क्विंटलचा खर्च वाचला तर आपल्याला इथं एकरी 4 ते 5च क्विंटल जरी उत्पन्न झालं तरी ते सफिशियंट आहे अशा पद्धतीने. कारण जे बियाणं लागलेलं आहे आपल्याला फक्त 6 किलो एकरी याला बियाणं लागलं. जे बियाणं लागते पारंपरिकमध्ये 22 किलो ते 30 किलोपर्यंत. मग तो फरक इथं स्पष्ट आपल्याला दिसेल. आणि नियोजन चांगलं असल्यामुळे किंवा ते सोयाबीन एकंदरीत पतलं असल्यामुळे त्याला फुटवे चांगल्या पद्धतीने फुटतील. आता इथं सुरुवात झालेली आहे फुटवे फुटायला. इथं तुम्ही बघू शकता की इथं पण 3-4 हे असं मोकळं सोयाबीन असल्यामुळे. तर हा फरक आपल्या लक्षात येईल. आणि ह्या गोष्टी जर सक्सेस झाल्या तर शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त याच्यात खर्च वाचून जाईल आणि नियोजनसुद्धा त्यांचं चांगलं होईल. कारण खत व्यवस्थित याला टाकले जाते. आता कालच आपण याला खत सोयाबीनला दिलं, कारण टोकनच्या माध्यमातून आपण खत टाकलं नव्हतं. मग काय केलं आपण मजुराच्या सहाय्याने यांना अशा पद्धतीने इकडून थोडं खत दिलं, म्हणजे जे पेरणीमध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून जसं टाकलं जाते तसं आपण. आणि आता जशी वाफ होईल, जशी कोळपणीची वाफ होईल, तर आपण काय करू की तूर पिकासाठी इकडून डवरे किंवा मोठा वखर फिरू आणि त्याला 2-2, 3-3 दोऱ्या गुंडाळून पूर्णपणे याला असे वरम देऊ. म्हणजे ते नाही म्हटलं तरी चांगल्या पद्धतीने बेडवर तूर कसं येईल ते आपण बघू. म्हणजे नाली एक प्रकारे होऊन जाईल आणि त्याच्या आजूबाजूने पूर्ण माती लागून जाईल. झालं, याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने माती लागून जाईल. मग काय होईल की ऑटोमॅटिकली हे जे सोयाबीन आणि तूर त्याच्यामध्ये बेडवर काही प्रमाणात येऊन जाईल. तर असं यावर्षीचं आपण नियोजन केलेलं आहे आणि नियोजन ते चांगल्या पद्धतीने दिसते. आता तण नियंत्रण जर म्हटलं तर पावसाचाच कुठंतरी इम्पॅक्ट, कारण पाऊस नंतर गेला. तण नियंत्रणासाठी आपल्याला फवारण्या घेतल्या होत्या, आपण फवारणी घेतली आणि दुसऱ्या दिवशी आपला पाऊस गेला. मग तण नियंत्रण झालं पण कमी प्रमाणात झालं. मग हे बाकी तण नियंत्रण कसं करायचं, तर बाकी तण नियंत्रण आपण मजुराच्या सहाय्याने हे तूर पिकामधलं केना वगैरे आपण काढून घेऊ. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये वखर किंवा डवरं फिरवू तर ह्या तीनही याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे तण राहणार नाही. मग तण नियंत्रणाचं फक्त याच्यातलं आणि तूरच्या आजूबाजूला तेवढंच आपल्याला तण नियंत्रण याच्यामध्ये करायचं आहे. तर अशा पद्धतीने माझं एकंदरीत हे नियोजन आहे. हां, कुठं जमीन आपली काय म्हणता येईल मध्यम स्वरूपाची किंवा पांढरी जमीन आहे, तर तिथं कुठंतरी आपल्याला तो फटका बसलेला आहे. कारण आपण सरसकट सगळ्या ठिकाणी असंच नियोजन केलेलं आहे. परंतु तो फटका आपल्याला कसं तरी घ्यावं लागेल, कारण ती जमीन आपली एक 10-15 गुंठेच आहे 3.5 एकरापैकी. मग बाकी क्षेत्रामध्ये म्हणजे 3 एकरमध्ये जर अशा पद्धतीने आपल्याला चांगलं दर्जेदार जर उत्पन्न झालं तर ते कुठंतरी निगोशिएशन किंवा निग्लेक्ट करावं लागते. असं एकंदरीत
आपलं पीक आहे हे चांगल्या जमिनीतलं पीक आहे आणि जिथं तिथं थोडं ते पण आता वाढेल, ते पण चांगल्या पद्धतीने ग्रो करेल आणि ते पण चांगल्या पद्धतीने सोयाबीन आणि तूर आपली होईल. तुम्ही बघू शकता की जिथं आपलं चांगलं मेहनत आहे, चांगली व्यवस्थापन आहे, चांगली जमीन आहे, तर तिथं चांगल्या पद्धतीने आपलं हे पीक आहे. तुम्ही पूर्णपणे इथं बघू शकता. इकडं पण तुम्हाला दाखवतो. आता चॅनलवरती आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि टाकलेले आहेत मागच्या वर्षीपासून ते आत्तापर्यंत. तर ते सगळे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. कशा पद्धतीने हे तुम्हाला नियोजन वाटते ते कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि कमेंट करा की तुमचं कसं नियोजन आहे. तुम्ही एकंदरीत खत व्यवस्थापन किंवा पहिली फवारणी कशा पद्धतीने करता, तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता याच्यावरती बारीक कीटकुलाचा प्रादुर्भाव होता, तर आपण एक चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन करून तो फवारा घेतलेला आहे आणि 2 दिवस त्या फवाऱ्याला झालेला आहे. तर त्याचासुद्धा रिझल्ट आपल्याला खूप चांगला इथं दिसायला किंवा पाहायला मिळते. कारण इथं जे छिद्र जास्त होते, तर तिथं बघू शकता की नवीन येणाऱ्या पानांना कमी छिद्र इथं आहेत. तर असं एकंदरीत आपलं हे पीक आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.